लातूरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, 3,38,000चा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची LCB निलंगा परिसरात मोठी कारवाई. लातूर जिल्ह्यात दिवसाढवळ्या घरफोड्या करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल 3,38,125 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे निलंगा शहर आणि परिसरात सलग घडलेल्या 3 मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पेट्रोल पंपासमोर रचला सापळा. लातूर जिल्ह्यात वाढत्या मालमत्तेविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान 16 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांचे पथक निलंगा परिसरात गस्त घालत होते. गस्तीदरम्यान हाडगा नाका निलंगा येथे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की निलंगा औसा रोडवरील मीना निंबाळकर पेट्रोल पंपासमोर एक संशयित इसम चोरीचे सोन्याचे दागिने घेऊन थांबला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच त्या संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी पाठलाग करून त्याला जागीच ताब्यात घेतले. आरोपी सराईत गुन्हेगार रेकी करून करायचा चोऱ्या. पकडण्यात आलेल्या आरोपीची चौकशी केली असता त्याने आपले नाव राजू उर्फ राजाराम कुंडलिक म्हेत्रे, वय 29 वर्षे, रा. शिवाजीनगर, निलंगा, जी. लातूर असे सांगितले. अंगझडतीमध्ये त्याच्याकडे सोन्याचे दागिने आणि रोकड सापडली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने निलंगा शहरातील खालील भागात दिवसाढवळ्या घरांचे कुलूप तोडून चोऱ्या केल्याची कबुली दिली. आर्य समाज गल्ली, ब्राईट गिरिजा नगरी, दापका रोड परिसर, शिवाजीनगर परिसर. आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तो आधी बंद घरांची रेकी करायचा आणि घरमालक बाहेर गेल्याची खात्री पटताच दिवसाढवळ्या कुलूप तोडून आत शिरत असे. 338 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोकड जप्त. आरोपीच्या गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता त्याच्याविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा 93/2026, 94/2026 आणि 137/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 305 व 331 नुसार गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात विविध वजनांच्या सोन्याच्या अंगठ्या आणि कानातील झुमके, एकूण वजन 49 ग्रॅम, 10,000 रुपये रोख रक्कम, एकूण किंमत 3,38,125 रुपये. आरोपीला मुद्देमालासह पुढील तपासासाठी निलंगा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या पथकाने केली कामगिरी. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, रामलिंग शिंदे, तुराब पठाण, गणेश साठे आणि सायबर सेलचे शैलेश सुडे यांच्या पथकाने बजावली.